श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. महाशिवरात्र. यंदाची महाशिवरात्रीला खूप खास योग असे जुळून आलेले आहेत. 300 वर्षानंतर बनत आहे असा खास योग. भोलेनाथ खोलणार आहे सुख समृद्धीचा भंडार असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण या शिवरात्रीला पूजा केल्याने मिळणार आहे पुण्य व महादेव तुमच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट दूर करणार आहे. कारण यावर्षी महाशिवरात्रीला काही शुभ असे संयोग जुळून आलेले आहे. जाणून घेऊया त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग बरोबरच 4 योग मिळून ही महाशिवरात्र येत आहे. त्यामुळे या वर्षीची महाशिवरात्रीची पूजा केल्याने अधिक फलदायी ठरणार आहे. या दिवशी उपवास करून अधिक सुखाची प्राप्ती होणार आहे. जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत. तसेच जीवनातील ज्या काही इच्छित कामे आहेत ते देखील पूर्ण होण्यास मदत होणार आहे. तर जाणून घेऊया शिवरात्रीला कोणकोणते शुभ योग जुळून आलेले आहेत. महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. यावर्षी महाशिवरात्री ही 8 मार्चला शुक्रवारी साजरी होणार आहे. या दिवशी भगवान शंकरांची विधिवत पूजा केली जाते व उपवास म्हणजे व्रत देखील पाळले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार 2024ची शिवरात्र खूप खास आहे. कारण 300 वर्षानंतर महाशिवरात्रीला असा शुभ संयोग जुळून आलेला आहे. असा क्वचितच येतो. कारण या दिवशी शुक्र प्रदोष व्रत पण आहे. प्रदोषच्या व्यतिरिक्त सर्वार्थसिद्धी योग, शिवयोग, चतुर्दशी योग पण आलेला आहे. त्यामुळे या खास योगावर विधिवत पूजा केल्यानं तुम्हाला दुप्पट फळ मिळणार आहे. याचबरोबर सूर्य, शुक्र, चंद्रमा पण या योगावर विराजमान आहेत. त्यामुळे असा अद्भुत संयोग विशेष फलदायी ठरणार आहे. त्यामुळे या दिवशी महादेवाची पूजा केल्याने कैक पटीनं फळ मिळणार आहे. सर्वार्थ सिद्धी योग म्हटलं तर या योगामध्ये महाशिवरात्रीचे महापर्व होणे म्हणजे शिवाची विशेष कृपा मानलं जातं. सर्वार्थ सिद्ध योगात महाशिवरात्रीचे व्रत व पूजा केल्याने सर्व कामात मनासारखी पूर्ण होतात. त्यास मदत देखील होत असते. कोणतेही काम बिना अडचणीशिवाय पूर्ण होतं. महादेवाच्या कृपेने सगळी अडलेली कामे पूर्ण होतात. कामधंद्यात देखील प्रगती होते. याचबरोबर खास म्हटलं तर महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग हा शुक्रवारी असल्याने अधिक शुभ आहे. या वर्षीची महाशिवरात्री तुमच्या सुखात अधिक भर टाकणारी आहे. सर्वार्थ सिद्धी योगाबरोबरच शिवयोग संयोग पण येत आहे. शिवयोग हा साधना, मंत्र, जप, तप यासाठी खूप खास मानला जातो. तसेच महाशिवरात्रीला व्रत केल्यानं केलेली प्रार्थना शंकरांना लवकर पोचते व महाशिवरात्रीला शुभयोग असल्याने केलेली उपासना पूर्ण होते व महादेवांचा आशीर्वाद पण मिळतो. महाशिवरात्रीला शुभ मुहूर्तावर म्हणजेच मध्यरात्री रात्री 12 ते 3 वाजल्याच्या दरम्यान पूजेसाठी सिद्धी योग होणार आहे. या योगात शिवसाधनेचे संपूर्ण फळ देखील मिळते. या योगात महादेवाच्या पूजेसाठी केलेले सर्व उपाय देखील अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे महादेव देखील खूप लवकर प्रसन्न होऊन लवकरच इच्छा पूर्ण करतात. सुख समृद्धी वाढते. त्याचबरोबर सगळी कामे लवकर पूर्ण होण्यास मदत होते. या महाशिवरात्रीला श्रवण नक्षत्राचा योग येत आहे. त्यामुळे हा दिवस अधिक शुभ व फलदायी ठरणार आहे. श्रवण नक्षत्राचे स्वामी हे शनी महादेव आहेत आणि ते महादेवाचे परमभक्त आहेत. त्यामुळे या वर्षीच्या महाशिवरात्रीला श्रवण नक्षत्र असल्याने या व्रताला अधिक फलदायी ठरणार आहे. श्रवण नक्षत्रात महादेवांची पूजा केल्याने शिवाची कृपेचा आशीर्वाद व लाभ लवकर मिळतो. पौराणिक कथेनुसार
महाशिवरात्री भगवान शंकर व माता पार्वती यांच्या वैवाहिक उत्सव सोहळा म्हणून साजरा करतात. त्यामुळे ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांनी अगदी जोडीने मनोभावे विधिवत पूजा नक्की करावी. असं केल्यानं सौभाग्य व सुख समृद्धी प्राप्त होते. या दिवशी उपवास व व्रत केल्याने जीवनात कसलीच कमतरता राहत नाही. कशी वाटली ही माहिती त्याबद्दल मला नक्की कमेंटमध्ये कळवा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.